Hello everyone. So we are discussing today absolute pressure. Absolute pressure म्हणजे काय आणि गेज प्रेशर म्हणजे ओके. सो ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे परफेक्ट फॉर्म्युला जो राहणार प्रेशरचा ते आपल्याला बघायचं काय राहणार. गेज प्रेशर म्हणजे काय ते आपण समोर बघणार. ओके. सो टू डिराईव्ह सम इक्वेशन्स फॉर प्रेशर वी हॅव टू कन्सिडर व्हॉट एक कंटेनर कन्सिडर करायचं. So we are considering one container. Okay, so in that there is a liquid. Okay, so ह्या कंटेनरमध्ये जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये कन्सिडर केलं होतं लिक्विड कॉलम, सो वी आर हिअर ऑल्सो कन्सिडरिंग वन लिक्विड कॉलम ऑफ सिलेंड्रिकल शेप. सिलेंड्रिकल शेपचं एक लिक्विड कॉलम कन्सिडर करत. ओके, सो आता आपण काय करणार, हा जो वरचा जो पॉईंट आहे रेफरन्स पॉईंट म्हणणार, याला x1 म्हणणार आणि खालचा जो रेफरन्स पॉईंट आहे ह्याला म्हणणार x2. ओके, आणि हा जो पॉईंट आहे ह्याला म्हणणार P1. इथं जो प्रेशर अप्लाय होत आहे त्याला काय म्हणत आहे P1, आणि ह्या पॉईंटवर जो प्रेशर अप्लाय होत आहे त्याला काय म्हणत आहे P2. ओके, सो दिस इज द केस वी आर कन्सिडरिंग. जेव्हा एक कंटेनरमध्ये लिक्विड आहे आणि त्या लिक्विडमध्ये एक आपण सिलेंड्रिकल शेपचं लिक्विड कॉलम कन्सिडर केलं, आणि ह्या सिलेंड्रिकल शेपमध्ये कोणतं लिक्विड आहे, ह्या कंटेनरमध्ये जे लिक्विड आहे त्याच डेन्सिटीचं लिक्विड इथं पण आहे. ओके, सो नाव वी आर, आता आपण काय करणार, हा जो लिक्विड कॉलम आहे ह्याच्यावर कोणते कोणते फोर्स अप्लाय होतं ते बघणार. ओके, सो पहा ह्याच्यावर जे लिक्विड आहे, हा जो सरफेस आहे ह्याच्यावर लिक्विड आहे, तो लिक्विड काय अप्लाय करत आहे फोर्स, ह्या सरफेसवर फोर्स अप्लाय करत आहे. त्या फोर्सला वी आर सेईंग F1. त्या फोर्सला काय म्हणालो आपण F1. ओके, आणि बघा ह्या सिलेंड्रिकल सरफेसच्या आतमध्ये पण लिक्विड आहे, त्याला काहीतरी मास आहे m, आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी mg. हे फोर्स लागत आहे ह्या सरफेसवर आहे ना. ह्या लिक्विड कॉलममध्ये जे लिक्विड आहे त्याचं मास आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं फोर्स कुठं लागत आहे ह्या सरफेसवर. ओके, आणि बघा ह्या सरफेसच्या खाली पण लिक्विड आहे, ते वरती फोर्स लावत आहे. कशाच्या, ह्या लिक्विड कॉलमवर फोर्स लावत आहे. असं ह्या डायरेक्शननी फोर्स लागत आहे. इथं काय होत आहे, ह्या डायरेक्शननी फोर्स लागत आहे, इथं पण ह्या डायरेक्शननी फोर्स लागत आहे, पण इथं लागत आहे ना mg एवढं फोर्स लागत आहे. ओके, सो इथं जे वरच्या डायरेक्शनने जे फोर्स लागत आहे त्याला आपण काय म्हणालो F2. वी आर सेईंग इट ॲज F2 म्हणत आहे. काहीतरी फोर्स लागत असेल त्याला व्हेरिएबल फॉर्ममध्ये आपण F2 म्हणालो. वरतून खाली जे फोर्स लागत आहे F1, अजून एक फोर्स या सरफेसवर लागत आहे ते आहे mg, आणि हे जे फोर्स लागत आहे खालून वरती त्याला काय म्हणालो आपण F2. ओके, सो बाय युजिंग दिस वी आर गोइंग टू डिराईव्ह इक्वेशन फॉर प्रेशर. ओके, आता पहा हे जे सगळं केस आपण कन्सिडर केलं हे कोणत्या स्टेटमध्ये, हायड्रोस्टॅटिक. म्हणजे काय, जेव्हा लिक्विड रेस्टवर आहे तेव्हा आपण हे सगळं कन्सिडर करत आहे. ओके, नाव वेन इट इज ॲट रेस्ट, सो वी आर कन्सिडरिंग ऑल दिस. ओके, म्हणजे इक्विलिब्रियममध्ये असताना. मग इक्विलिब्रियम असताना, इक्विलिब्रियम म्हणजे काय, जेव्हा दोन्ही अपोजिट बाजूनी सेम फोर्स असेल तेव्हाच आपण म्हणणार की ते जे सिस्टम आहे ते इक्विलिब्रियममध्ये आहे. वेन फ्रॉम बोथ द साइड्स देर इज इक्वल फोर्सेस आर अप्लाइड, देन वी कॉल इट ॲज अ इक्विलिब्रियम स्टेट. है ना, इकडच्या बाजूनी 5 न्यूटन लागत असेल तर इकडच्या बाजूनी 5 न्यूटन, इकडच्या बाजूनी 2 न्यूटन लागत असेल तर इकडच्या बाजूनी किती लागलं पाहिजे 2 न्यूटन फोर्स लागत असेल तरच आपण काय म्हणणार ते जे सिस्टम आहे ते इक्विलिब्रियम स्टेटमध्ये. ओके, सो वी आर सेईंग दॅट दिस सिस्टम इज इन इक्विलिब्रियम स्टेट. ओके, सो ऑल दिस फोर्स, सो आपण काय सांगणार, इक्विलिब्रियम फोर्स इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे काय, हे जे फोर्स अप्लाय होत आहे ह्या बाजूनी जे फोर्स अप्लाय होत आहे इज इक्वल टू द दिस फोर्स. बरोबर आहे ना. मग F2 खालून जे फोर्स लागत आहे F2 इज इक्वल टू वॉट, हे कशाला इक्वल आहे बघा, वरती कोणते कोणते फोर्स लागत आहे F1 प्लस mg. ओके, हे फोर्स लागत आहे. बरोबर आहे ना. मग आपण असं का लिहिलं, कारण वी आर सेईंग दॅट दिस सिस्टम इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे दोन्ही बाजूनी फोर्स किती लागणार सारखं, म्हणून आपण दिलं काय इथं इक्वल टू. ओके, बघा आता आपल्याला माहीत आहे प्रेशरचं इक्वेशन, प्रेशरचं फॉर्म्युला काय, फोर्स बाय एरिया. ओके, सो आय हॅव टू, मला फोर्सचं काय इक्वेशन बनणार याच्यावरून,
फोर्स इज इक्वल टू व्हॉट, काय येणार, प्रेशर इंटू एरिया. ओके, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. मग आता सांगा बा, F1 किती राहणार, F1 किती राहणार, F1वर किती प्रेशर आहे, P1 इंटू एरिया, सिलेंडरचा एरिया. तसंच F2 इज इक्वल टू व्हॉट, P2 इंटू सिलेंडरचा एरिया. एवढं फोर्स लागणार, बरोबर आहे ना. ओके, समजायला. नाव आता आपल्याला मास काढायचा आहे इन टर्म्स ऑफ डेन्सिटी इंटू वॉल्यूम. ओके, वी हॅव्स टू कॅल्क्युलेट द मास, आहे ना. हे मास यम, लिक्विडच्या कॉलममध्ये जे लिक्विड आहे त्याचं मास जे आपण यम म्हटलं, त्याला आपण डेन्सिटी आणि वॉल्यूमच्या टर्म्समध्ये कॅल्क्युलेट करणार. ओके, हे कसं आलं आपल्याला माहिती आहे ना. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, मास बाय वॉल्यूम. तर मासचा फॉर्म्युला काय झाला, डेन्सिटी इंटू वॉल्यूम. ओके, सो डेन्सिटी काय राहणार, लिक्विडची काहीतरी डेन्सिटी, सपोज वी आर सेईंग दॅट लिक्विड्स डेन्सिटी इज रो, आणि वॉल्यूम काय राहणार, इंटू वॉल्यूम. ह्याची हाईट जे आहे ते काहीतरी हाईट आहे, त्या हाईटला काय म्हणालो बघा आपण, हाईट कसं काढणार, हाईटला म्हणालो आपण x1 मायनस x2. असं का म्हणत आहे, x1 मायनस 2 पहा, हे हाईट जे आहे हे 0 आहे, इथून इन्क्रीज होत आहे. ह्या x2ला आपण 0 म्हणालो आणि इन्क्रीज कुठं व्हायचं आहे, x1कडे. ओके, सपोज हाईट जर 5 मीटर असेल तर हे x1 काय झालं 5 मीटर आणि x2 काय झाला 0. सो 5 मायनस 0, सो यू विल गेट 5. ओके, सो कॅल्क्युलेट द फॉर्म्युला. वी आर सेईंग हाईट इज x1 मायनस x2 आणि एरिया काय राहणार a. ह्या सिलेंड्रिकल सरफेसचा जो एरिया आहे तो a इंटू x1 मायनस x2. हे x1 मायनस x2 काय आहे, हाईट. कशाचा हाईट, त्या लिक्विड कॉलमचं हाईट, आणि हे एरिया आहे. सो दिस इज द वॉल्यूम फॉर दिस. ओके, सो वी हॅव टू पुट ऑल दिस थिंग्स इन दिस इक्वेशन. ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला, इक्वेशन 1मध्ये आपल्याला पुट करायचे आहे हे सगळं, है ना. तर F2ची व्हॅल्यू काय पुट केली आपण, P1 इंटू ए, सॉरी F2ची व्हॅल्यू ना, F2ची व्हॅल्यू काय, P2 इंटू ए, ह्या इक्वेशनमध्ये पुट करायला. तसंच F1ची व्हॅल्यू काय आहे, हे आहे F1ची व्हॅल्यू P1 इंटू ए, प्लस यमची व्हॅल्यू काय आली इथं बघा, रो जी जसं तसं ए x1 मायनस x2. ओके, सो हे मासची व्हॅल्यू, एमची व्हॅल्यू आपण ह्या लिक्विड कॉलमची डेन्सिटी, त्या लिक्विडची डेन्सिटी आणि एरिया इंटू त्याची हाईट घेतलेली आहे. सो वी गेट दिस इक्वेशन. सो पहा, ह्याच्यामध्ये पण एरिया आहे, ह्याच्यामध्ये पण एरिया आहे, ह्याच्यामध्ये पण एरिया आहे. या दोन टर्म्समध्ये एरिया कॉमन निघतो आणि हे इकडे जो एरिया आहे, या दोन्समध्ये एरिया कॉमन निघतो आणि इकडे जो एरिया आहे तो काय होणार, कॅन्सल होणार. बघा, दिस एरिया, ह्याच्यामधून एरिया कॉमन काढला तर राहिलं काय, P1 प्लस रो जी x1 मायनस x2 आहे ना. इथला एरिया त्याला कॉमन काढला, हा एरिया कॅन्सल होतो. सो वी गेट द इक्वेशन P2 इज इक्वल टू व्हॉट, P1 प्लस रो जी x1 मायनस x2. सो दिस इज द इक्वेशन, ओके, फॉर प्रेशर. ह्या इक्वेशनचा यूज करून पण आपण प्रेशर काढू शकतो. ओके, सो ह्या पॉईंटला किती प्रेशर आहे हे जर मला काढायचं असेल तर इथलं प्रेशर प्लस त्या लिक्विडची डेन्सिटी, ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं कॉन्स्टंट राहणार, आणि त्या लिक्विड कॉलमचं हाईट, ह्या ज्या गोष्टी माहीत असेल तर आपण इक्वेशन, प्रेशर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आणि हेच इक्वेशन ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढण्यासाठी पण कॅल्क्युलेट करतात, आहे ना. ते आपण समोर बघणार. वी कॅन यूज दिस इक्वेशन टू कॅल्क्युलेट ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑल्सो. ओके, सो हे झालं एक केस, है ना. दिस इज द फर्स्ट केस. आता आपण नेक्स्ट केस कन्सिडर करणार. ते आहे, एक लिक्विड कॉलम आहे, ओके, सॉरी एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे. आता आपण काय करणार, ह्या लिक्विड कॉलमला सरफेसवर कन्सिडर करणार. कन्सिडर दिस लिक्विड कॉलम द सरफेस, आहे ना, सरफेसवर कन्सिडर करणार, बरोबर. ठीक आहे.
ह्या पॉईंटला मी म्हणणार x1, ह्या पॉईंटला म्हणणार x2. ओके, हे वरचा जो सरफेस आहे, याच्या पहिले आपण काय केलं होतं पहा, लिक्विड कॉलम जो आहे तो इनसाइड द लिक्विड कन्सिडर केला, आणि ह्या केसमध्ये काय करत आहे, लिक्विड कॉलम जो आहे तो सरफेस वरपासून स्टार्ट होत आहे. ह्या लिक्विडचा जो सरफेस आहे तिथून स्टार्ट होऊन खाली येत आहे. ओके, सो ह्या पॉईंटवर जो प्रेशर आहे त्याला P0 म्हणणार, आणि ह्या पॉईंटवर जो प्रेशर आहे त्याला म्हणणार P. ओके, बाकी काही कन्सिडर करायचं नाही, त्याच्यासारखं फोर्स वगैरे बघायचं नाही आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे जे इक्वेशन आपण काढलेलं आहे त्याच्यामध्येच व्हॅल्यूज पुट करायचे. बघा आता कसं पुट करणार, पहा इथं P1 आहे ना, इथं बघा तुम्ही, इथं एअर आहे. या लिक्विड कॉलमच्या वरती काय आहे, हवा आहे, एअर. ठीक आहे, ते एअर काय करत आहे ह्या लिक्विड सरफेसवर, आणि हा जो लिक्विड कॉलमचा सरफेस आहे याच्यावर प्रेशर अप्लाय करत आहे. त्या प्रेशरला आपण काय म्हटलं, P0. P0 म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. P0 इज युअर वॉट, P0 म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, आणि P0 इज वॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि P म्हणजे लिक्विडमधलं प्रेशर. हे ह्या लिक्विडमुळे जे प्रेशर अप्लाय होतं ते म्हणजे P. ठीक आहे, तर आपण काय करणार, हे व्हॅल्यूज ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार. ओके, आता P1, हे P1 म्हणजे काय, P0 पुट करणार. ओके, P2 म्हणजे काय पुट करणार, हे P2, तिथं फक्त P पुट करणार. ओके, आता नाव सी, आता x1च्या जागी काय पुट करणार आणि x2च्या जागी काय पुट करणार. ओके, तर हे पहा, आता आपण डेप्थमध्ये चाललो. हे स्टार्टिंग पॉईंट झालं. मागच्या याच्यामध्ये काय होतं, आपलं स्टार्टिंग पॉईंट हे होतं आणि आपण वरती चाललो होतो. पण इथं काय करत आहे आपण, स्टार्टिंग पॉईंट हे आहे आपलं आणि खाली चाललो आपण. ओके, सो दिस इज अ स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे हे 0 आहे. x1 इज इक्वल टू वॉट, 0 कन्सिडर करणार, आणि x2 इज इक्वल टू -h. ओके, सो वी आर गोईंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन, खाली चाललो आपण, डेप्थमध्ये चाललो, म्हणून हाईट जे आहे ते मायनसमध्ये घेते, h मायनस h. ओके, सो वी आफ्टर पुटिंग दिस व्हॅल्यूज व्हॉट वी गेट, वी विल सी. P2ची व्हॅल्यू काय पुट करायला आपण, P. P1ची व्हॅल्यू काय पुट करायला इथं, P0 प्लस रो G. x1ची व्हॅल्यू 0 पुट करणार, मायनस x2ची व्हॅल्यू काय पुट करणार, x2ची व्हॅल्यू काय पुट करणार, -h. ओके, सो वी गेट इक्वेशन P इज इक्वल टू P0 plus this minus get plus, so we get equation rho g h. Okay, so this is the absolute pressure. ह्याला म्हणणार, ह्या इक्वेशनला काय म्हणणार, absolute pressure. This is called as a absolute pressure. Okay, this equation is called as a absolute pressure, है ना. P पा ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर जर माहीत असेल, प्लस त्याची डेन्सिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हाईट, तर ह्या पॉईंटवरही आपण किती प्रेशर आहे, ह्या पॉईंटवर किती प्रेशर आहे, ह्या पॉईंटवर किती प्रेशर आहे की नाही, ह्याच्या खाली किती प्रेशर आहे आपण अकॉर्डिंग टू हाईट आपण काढू शकतो. ओके, सो आपण सुरुवातीला जे केस कन्सिडर केलं होतं, हा जो केस कन्सिडर केला होता त्याचा जो फॉर्म्युला आपल्याला प्रेशरसाठी आला होता, त्याच्यानंतर सेकंड केस कन्सिडर करून त्याच्यामध्ये ह्या केसनुसार व्हॅल्यूज पुट करून ह्या इक्वेशनमध्ये वी गॉट दिस इक्वेशन. हे इक्वेशन काय झालं आपल्याला भेटलं. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ इक्वेशन, वी कॉल सेइंग इक्वेशन 3. आणि ह्याच प्रेशरला काय म्हटलेलं आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर. दिस प्रेशर इज कॉल्ड एज अ ॲब्सोल्यूट प्रेशर. ओके, सो आफ्टर दिस अजून एक केस आपण कन्सिडर करणार. ओके, ह्याच्यानंतर अजून एक केस आपण कन्सिडर करणार. ठीक आहे, त्याच्या पहिले ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय आपल्याला माहीत झालं, जे ॲक्च्युअल परफेक्ट इक्वेशन आहे प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी, त्याला आपण काय म्हणणार, ॲब्सोल्यूट प्रेशर. याच्यानंतर गेज प्रेशर म्हणजे काय, व्हॉट इज मीन गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजे काय, सोपं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर
Gauge pressure means what? It is the difference between between atmospheric pressure and absolute pressure. ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांच्या दोघातलं जे डिफरन्स आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे? गेज प्रेशर. ओके, सो आपल्याला काय इक्वेशन आलं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि ॲब्सोल्यूट प्रेशरचं पहा, हे इक्वेशन आलं पी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. ओके, दिस इक्वेशन वी हॅव गॉट. इक्वेशन 3 आहे जे आपण आता डिराईव्ह केलं होतं. पहा इथं आपल्याला डेफिनेशन काय म्हणत आहे? गेज प्रेशर म्हणजे काय आहे? हे ॲब्सोल्यूट प्रेशर, हे ॲटमॉस्फिअर, यांच्या दोघांमधला जो फरक आहे. आणि हे जे इक्वेशन आहे ते कशाचं इक्वेशन आहे? ॲब्सोल्यूट प्रेशरचं. ठीक आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असतो? पी नॉट. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण कशाला म्हणत आहे? पी नॉट इज द वॉट? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो ह्या दोन ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच काय? पी नॉट. ह्या दोन इक्वेशनमधलं फरक म्हणजेच काय? गेज प्रेशर. मग ते कसं राहणार? पी मायनस पी नॉट हे ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस वॉट? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तसंच इक्वल टू ह्याच्यावर पण पी नॉट प्लस एच रो जी मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो this gets cancelled, so we get equation P minus P naught is equal to H rho G. So this is the gauge pressure. याला आपण काय म्हणणार? गेज प्रेशर. ह्या इक्वेशनला काय म्हणतो आपण? गेज प्रेशर. ओके, सोपं आहे. कशामधलं डिफरन्स आहे? ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर याच्यामधलं जे डिफरन्स आहे त्यालाच काय म्हणणार आपण? गेज प्रेशर. ओके, याच्यानंतर एक, सो दिस इज द गेज प्रेशर. याच्यानंतर अजून एक केस कन्सिडर करणार. आता सोपं आहे एकदम. आता आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हे आपलं लिक्विड कॉलम आहे. एक कंटेनर घेतलं. आता मी लिक्विड कॉलम हवाचं कन्सिडर करत आहे सरफेसवर. वी आर कन्सिडरिंग लिक्विड कॉलम ऑन द सरफेस. बरोबर आहे ना? याच्या पहिलं आपण काय केलं होतं? इनसाइड द लिक्विड वी कन्सिडर द लिक्विड कॉलम. आफ्टर दॅट वी कन्सिडर्ड लिक्विड कॉलम from surface to the depth, and now we are considering from surface to the above surface. है ना? हे जे आता एअर कॉलम झालं ना, हे लिक्विड कॉलम नाही झालं. हे काय झालं आता? एअर कॉलम. सिलेंड्रिकल शेपचंच कन्सिडर करत आहे. तो ह्या पॉईंटला आपण काय म्हणणार? x1. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज अ x2. इथं जे प्रेशर आहे ते पी नॉट आणि इथं जे प्रेशर आहे ते पी. ओके, आणि हे डिस्टन्स जे आहे ते म्हणालो आपण डी. डिस्टन्स काय म्हणालो आपण? हे दोघांमधलं डी आहे. आणि हाईट, त्या एअर कॉलमची हाईट काय आहे? डी आहे. ओके, सो याच्या पहिले जे इक्वेशन काढलं आपण ते काय होतं बघा? हे इक्वेशन 2. ओके, सो इक्वेशन 2 जे काढलं होतं ते काय होतं? P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. दिस इज द इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे मागे जे आपण डिराईव्ह केलेलं आहे. सो P2 इज इक्वल टू P1 प्लस. ओके, सो आता आपण व्हॅल्यूज पुट करणार. ओके, आता पहा, आता x2ला आपण 0 पुट करणार. कशाला? x2ला. का? कारण हे रेफरन्स पॉईंट आहे, 0 आहे. सो वी पुट x2 इज इक्वल टू 0. ओके, आहे ना? हे P1ची व्हॅल्यू काय पुट करणार? P1ची व्हॅल्यू काय पुट करणार? P. वी पुट P1 इज इक्वल टू P. आणि P2ची व्हॅल्यू काय पुट करणार? P नॉट. बरोबर आहे ना? हे P1, P2ची व्हॅल्यू P नॉट. आणि x1ची व्हॅल्यू काय पुट करणार? D. x1ची व्हॅल्यू काय पुट करणार? D. ओके, सो वी पुट x1 इज इक्वल टू D. सो पुट, है ना? x1 म्हणजेच काय? हाईट आहे D. हे लास्ट पॉईंट आहे, रेफरन्स पॉईंट म्हणजेच D टोटल हाईट. सो x1 इज इक्वल टू D. याच्या पहिले मायनस पुट केलं होतं याचं, कारण आपण डेप्थमध्ये गेलो होतो त्या केसमध्ये आपण मायनस पुट केलं होतं. पण ह्या केसमध्ये आपण वरती चाललो, सो दॅट्स वाय वी आर पुटिंग प्लस D. ओके, आणि x2ची व्हॅल्यू 0 कारण हे 0 आहे, इथून स्टार्ट व्हायला म्हणून 0 आहे. P1ची व्हॅल्यू P पुट करायला
आणि हे तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. P2ची व्हॅल्यू P0. सो P2ची व्हॅल्यू P0 पुट करायला. P1ची व्हॅल्यू काय पुट करत आहे? P1ची व्हॅल्यू P प्लस रो G. x1 ची व्हॅल्यू D पुट करत आहे. ओके, मायनस x2 ची व्हॅल्यू 0. सो वी गेट इक्वेशन P2 इज इक्वल टू P प्लस रो G T. हे इक्वेशन भेटलं आपल्याला. ओके, सो बाय दिस ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि सपोज हे प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल, हे प्रेशर इथं जे प्रेशर आहे किती आहे ते जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय राहणार इक्वेशन? P इज इक्वल टू आहे ना, हे इक्वेशन ह्या टर्मला इकडे पाठवलं तर काय होणार? P0 मायनस रो G D. ओके, सो दिस इज द फोर्थ इक्वेशन देअर आहे ना. तर सरफेसच्या लिक्विडच्या सरफेसवर जरी प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या सरफेसवर जर जो ॲटमॉस्फिअर प्रेशर ते माहीत असेल मायनस त्याची डेन्सिटी. आता पहा, हे जे रो आहे, हे रो ही कशाची डेन्सिटी आहे? लिक्विडची डेन्सिटी काय? नाही. हे जे रो आहे ते कशाची डेन्सिटी आहे? एअरची डेन्सिटी काढावं लागेल आपल्याला. आता हे जे लिक्विड कॉलम कन्सिडर केलं आपण एअरचं कन्सिडर केलं ना, म्हणजे हे जे रो आहे हे एअरची डेन्सिटी, हे G एक्सेलेरेशन ड्यू टू ग्रेविटी, हे D त्या एअर कॉलमचं हाईट जर माहीत असेल तर आपण वरती पण प्रेशर किती आहे, इन्क्रीजिंग हाईटमध्ये प्रेशर किती आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो दीज आर ऑल अबाउट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कसं आपण कॅल्क्युलेट केलं ते बघितलं बाय कन्सिडरिंग डिफरंट केसेस आहे की नाही. सुरुवातीला लिक्विड कॉलम इनसाईड कन्सिडर करून त्याच्यावर कोणते कोणते फोर्सेस अप्लाय होत आहे त्याच्यानुसार त्याला इक्विलिब्रियममध्ये कन्सिडर करून इक्वेशन्स डिराईव्ह केलं. त्याच्यानंतर लिक्विड कॉलम सरफेसपासून डेप्थमध्ये कन्सिडर केलं. ओके, नंतर ते जे सुरुवातीला इक्वेशन काढलं होतं त्याच्यामध्येच फॉर्म्युलेस ते डिफरंट व्हॅल्यूज पुट करून इक्वेशन डिराईव्ह केलं. त्याच्यानंतर गेज प्रेशर म्हणजे काय बघितलं. ओके, सो दिस इज द गेज प्रेशर, डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याच्यानंतर थर्ड केसमध्ये आपण एअर कॉलम कन्सिडर केला अबोव द सरफेस. ओके, अँड अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव पुट द व्हॅल्यूज ऑफ दॅट अँड वी गॉट दिस इक्वेशन. ओके, सो दिस इज द लास्ट इक्वेशन दॅट यू हॅव इन टेक्स्टबुक. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड द क्लास. समजलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघणार. ओके, थँक्यू.